नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. परखड मतमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अ, आजचा विषय जे एफ-ए-क्यूज आहेत, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स, माझ्या YouTubeच्या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये त्यांचं निरसन करणं, त्यांच्याविषयीचे जे उत्तर आहेत ते सांगेन. 2 गोष्टी सुरुवातीलाच क्लिअर करतो. एक अतिशय योग्य एक कमेंटमध्ये असं आलं होतं, की माझी एक सूचना आहे, की एस-सी-बी-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आता ते आरक्षण नाही मिळणार म्हणून त्यांचा अंतर्भाव ई-डब्ल्यू-एस मध्ये करावा, ही माझी सूचना आहे. त्याच्यावर एक टिप्पणी अशी आली, की काही ज्या रिक्त पदांच्या पदभरतीचं जे जाहिरात आली होती, ती जाहिरात ई-डब्ल्यू-एस कायदा लागू होण्याच्या आधी आलेल्या आहेत. म्हणजे फेब्रुवारी 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी आरक्षण देण्याचं तरतूद केली. त्याच्या आधी ज्या रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू झाल्या होत्या, त्याच्या आधी ज्या पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झालेली होती, साहजिक त्याच्यावर काही ई-डब्ल्यू-एस राहणार नाही आणि त्या परीक्षांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी मराठा विद्यार्थ्यांनी एस-सी-बी-सी कॅटेगरीतून अर्ज केला होता, दे शुड बी ट्रीटेड ॲज ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट्स. दुसरा एक मुद्दा असा, की एस-सी-बी-सीला जे आत्ता सध्या आरक्षण दिलेलं आहे, किंवा जी स्थगिती दिलेली आहे ज्या आरक्षणाला, ती स्थगिती आज त्या स्थगितीचा अवलंब करून किंवा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करून आज जर ई-डब्ल्यू-एस मधून एस-सी-बी-सीला भरती दिली आणि जर हे सगळं होण्याच्या आधी स्थगिती जर उठवण्यात आली कोण्या प्रकारे, तर मग ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेट्सचंही नुकसान होईल, एस-सी-बी-सीला त्यांच्या प्रवर्गातून आरक्षण नाही मिळालं म्हणून त्यांचंही नुकसान होईल. दिस वॉज अन इंटेलिजंट क्वेरी टू विच आय रिप्लाय, की पदभरती करणं सरकारला आवश्यक आहे, कारण 72,000 रिक्त जागा भरती केल्याशिवाय त्या तशाच प्रलंबित ठेवायची ती नोकर भरती, हे म्हणजे जरा हे अशक्यप्राय वाटतं, की इतके रिक्त पद न भरता सरकार राहील. कारण किती दिवस लागतील या घटनापीठाला, कॉन्स्टिट्यूशन बेंचला मराठा आरक्षणाचा इश्यू फायनली डिसाईड करायला किती दिवस लागतील हे आपल्याला माहिती नाही. आणि अशा इनडेफिनाईट पिरियडसाठी रिक्रुटमेंट स्टेड ठेवणं, काही तरतूद न करता, हे शासनाला परवडण्याजोगी बाब नाहीये. त्याच्यामुळं पदभरती होईल आणि एस-सी-बी-सी कॅटेगरी शुड बी इन्क्लुडेड इन द ई-डब्ल्यू-एस. हे जसं समजेल, पटेल, रुचेल तशी तरतूद सरकार त्याविषयी करेल. अर्थात त्याच्या आधी हे रिव्ह्यू पिटिशन फाईल करणं, जो आज अनरेस्ट आहे, जे त्याच्या मागे फक्त सामंजस्याचा अभाव आहे. म्हणजे कोणी मोठ्या मंत्र्यांनी एखाद्या किंवा एक मुख्यमंत्र्यांनी स्वतः परिस्थितीचं आकलन करून घेऊन आता त्याविषयी चर्चा चालली म्हणतात, की देवेंद्र फडणवीस बिहारला आहेत, ते आल्यानंतर त्याच्याशी चर्चा करून पुढचं पाऊल काय उचलायचं ते होईल. मी इंडिपेंडंटली एका व्हिडिओमध्ये रिव्ह्यू किंवा ऑर्डिनन्स हे याच्यावरचं उत्तर नाही याविषयी सांगितलेलं आहे. स्थगितीचा आदेश सरकारला पालन करावं लागेल. सुप्रीम कोर्ट याबाबत पुढे काय म्हणतं ते ठीक आहे, ते होत राहील. आजच्या घडीला असं आहे, की पदभरतीची प्रक्रिया संपवावी, लवकरात लवकर पदभरती करावी आणि त्याच्यामध्ये मेरिटनुसार ज्या मराठा विद्यार्थ्यांना ई-डब्ल्यू-एस म्हणून मिळतं त्यांना ते देऊन ती पदभरती करावी. हा व्यवहार्य पर्याय आहे आणि या उपर काय होईल ते होईल. दुसरी एक शंका अशी उपस्थित केली जाते, की दक्षिणेतल्या राज्यांना वेगळा कायदा लागू आहे, किंवा विशेषतः तामिळनाडूमध्ये 69% जागा आहेत आणि त्या 69 जागा 50%च्या इंदिरा साहनीच्या कॅपच्या शिवाय किंवा त्याच्या असताना सुद्धा 69% आरक्षण राहिलं आणि ते 9व्या अनुसूचीमध्ये 9th शेड्यूल मध्ये तामिळनाडूनी टाकलं.
तसं महाराष्ट्रामध्ये व्हावं अशी एक त्याच्यावर एक प्रतिक्रिया समाजमाना तू म्हणते. तर त्याच्याविषयी सांगणं असं की तमिळनाडू मधली सामाजिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तामिळनाडू सारखं मराठा आरक्षणाला तमिळनाडू मधल्या आरक्षणाप्रमाणे टक्केवारी एक्सीड करता येईल हा गैरसमज आहे. 69% आरक्षण इंदिरा साहनी जजमेंटच्या आधीपासून तमिळनाडूमध्ये हे समजून घेणं आवश्यक आहे. In 1989, the reservation was 69% in Tamil Nadu. That was prior to the Indira Sahani judgment in 1992. आणि त्याच्या पुढं जे काय झालं त्याच्यानंतर 1994 मध्ये असं सांगण्यात आलं की हे जे 50%च्या एक्सेस तुमचं आहे रिझर्वेशन दॅट यू शुड कॅप इट ॲट 50%. This was told by the Supreme Court, and then the act ग्रांटिंग रिझर्वेशन टू 69% किंवा आरक्षणाचा टक्का 69% करणारा आरक्षणाचा आकडा 69% पर्यंत वाढवणारा कायदा पार्लमेंटमध्ये जाऊन 9व्या अनुसूचीमध्ये संविधान दुरुस्तीद्वारे टाकण्यात आला तामिळनाडूमध्ये. पण तामिळनाडूमधली परिस्थिती वेगळी आहे. एक असं स्टॅटिस्टिक आहे, खरं खोटं नाही माहिती, पण असेल ते की तिथं भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये इतर राज्यांमध्ये जे 36% ओपन कॅटेगरी सो कॉल्ड आहे आणि तमिळनाडूमध्ये काय फक्त 15% काहीतरी ओपन कॅटेगरीचे लोक आहेत. म्हणजे तिथं जे आरक्षण 69% झालं त्याच्याविषयी तिथं काही असंतोष आहे किंवा ओपन कॅटेगरीला फटका बसला असेल तर त्यांच्याकडून काही निदर्शनं वगैरे झाली तसंही असतं. आणि एक तमिळनाडूमधली विशेष परिस्थिती अशी आहे की सुपर न्युमररी सीट्स तिथं क्रिएट केल्या जातात. म्हणजे रिक्रुटमेंट जर 100 जागांची आहे किंवा किती जागांची आहे तर 100 जागांची रिक्रुटमेंट आहे असं गृहीत धरून 31% जे अनारक्षित वर्गाला देणं आहे 69% जाऊन त्या ओपन मेरिटच्या स्टुडंट्सचं सिलेक्शन 31 ची लिस्ट लागते. त्याच्यानंतर रिझर्व्ह क्लास मधल्या 69% लोकांची सीट लागते. सिरियल नंबर 32 ते 50 म्हणजे जे 50% इंदिरा साहनीची मर्यादा ओलांडला जाऊ नये म्हणून जे लोक ओपन कॅटेगरी मधून 32 ते 50 रँक पर्यंतचा ज्यांचा स्कोर असेल अशा लोकांना सुपर न्युमररी सीट्स ऍड करून त्याच्यामध्ये मग ती संख्या किती असू शकते? रँक नंबर 32 ते 50 या रँक्सच्या विद्यार्थ्यांना सुपर न्युमररी सीट्स क्रिएट करून म्हणजे अधिकच्या जागा तिथं वाढवून म्हणजे जे गणित गृहीत धरलं होतं आधी त्याच्यापेक्षा जास्ती जागा तिथे वाढवून मग त्या ओपन कॅटेगरीच्या सिरियल नंबर 32 ते सिरियल नंबर 50 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अकोमोडेट केलं जातं. दिस इज द सुपर न्युमररी सिस्टीम इन प्लेस इन तमिळनाडू. त्याच्यामुळं तिथं ओपन कॅटेगरीचा संधी संकोच होत नाही. खुल्या प्रवर्गांना तिथं जितके संधी पाहिजे तितकी 50% संधी मिळते. त्या वर्षाच्या परिस्थितीनुसार अधिकच्या ज्या जागा वाढवायच्या आहेत त्याविषयीचं धोरण राबवण्यात येतं. ही तमिळनाडूमधली परिस्थिती. आणि मुख्य म्हणजे जे मराठा आरक्षणाने 2018 मध्ये 50% मर्यादा ओलांडली ती इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या नंतर ओलांडलेली आहे. तमिळनाडूमध्ये इंदिरा साहनीचं जजमेंट येण्याच्या आधीपासून 69% आरक्षण होतं. ही तमिळनाडूची परिस्थिती. दुसरा एक प्रश्न असा एक उपस्थित केला जातो. बऱ्याच लोकांनी हे सांगितलं की मराठा आरक्षणाला स्थगिती दिली, ईडब्ल्यूएस ला का स्थगिती दिली नाही? तर त्याचं एक साधं उत्तर असं आहे की ईडब्ल्यूएस चा अवलंब संधी संकोच न होता करावा. 10% ईडब्ल्यूएस दिलं त्याच्या आधी 25% जागा एक्स्ट्रा क्रिएट कराव्यात की ओपन कॅटेगरीचा संधी संकोच होऊ नये. ओपन कॅटेगरीच्या संधी कमी होऊ नये त्याच्यासाठी अधिकच्या 25% जागांचं आयोजन करून त्याच्यानंतरच 10% आरक्षण लागू करावं ईडब्ल्यूएस अशी तरतूद आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीला जर 10% जे ओपन कॅटेगरी मधूनच जाणार आहे 10%, तरी पण 25% सीट्स वाढून आल्या. त्या 25% सीट्स ज्या वाढून आल्या त्या 25% सीट्सवर सर्वांचा अधिकार आहे. म्हणजे ओपन कॅटेगरी मध्ये कोणीही येऊ शकतं. रिझर्व्ह क्लास कॅन ऑल्सो गेट द बेनिफिट ऑफ द इन्क्रीज सीट्स. आणि अशा प्रकारे खुल्या प्रवर्गाला असलेल्या संधींमध्ये वाढीव भरती केल्यानंतर
नंतरच ईडब्ल्यूएस लागू करावा अशी तरतूद आहे. त्याच्यामुळे ईडब्ल्यूएस कायदा हा एकतर केंद्रीय स्तरावर पार्लमेंटमध्ये त्याच्याविषयीची तरतूद संविधानात करून लागू करण्यात आलेला तो कायदा आहे. त्याच्यामुळे त्याला स्टे दिला नाही. त्याला स्टे मागितला तर सरकारने, जेव्हा सुप्रीम कोर्टाने तो स्टे नाकारला, तेव्हा सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन होतं की अजूनही 50%च इंदिरा सहानीचा कायदा भारतामध्ये संमत आहे. आरक्षण 50%च असावं, 50% ही मर्यादा, 50% हा कायदा, असं सुप्रीम कोर्टाने ईडब्ल्यूएसच्या स्थगितीच्या सुनावणीमध्ये सांगितलं. स्थगिती देण्यास नकार दिला. पण ईडब्ल्यूएसच्या आयोजनामध्येच संधींचा संकोच होऊ नये, अपॉर्च्युनिटी शुड नॉट बी लेसन्ड, अशी तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे कदाचित असं असेल की ईडब्ल्यूएसच्या इम्प्लिमेंटेशनला स्टे दिला नाही. दुसरं असं की इतर राज्यांमध्ये जिथं 50%चा आकडा वाढीव झालेला आहे, तिथं 50% पर्यंत मर्यादा आहे हे गृहीत धरून त्या राज्यांनी त्या राज्यांच्या उच्च न्यायालयांनी ते आरक्षण रद्द केलेले आहे. 50% पर्यंत आरक्षण ठेवावं असं गृहीत धरलेलं आहे. हे राजस्थानमध्ये झालं, हे मध्य प्रदेशमध्ये झालं. महाराष्ट्रामध्ये मात्र उच्च न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती दिली नाही. ते त्या काळचं ते होतं. आणि महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्या कायद्याच्या अंमलाला स्थगिती देऊ नये असं कुठंही नाही. कायद्याची वैधता तपासून पाहून नंतर त्या कायद्याचा अंमल व्हावा, हे तर एक साधं सूत्र आहे की कायद्याच्या वैधतेला जेव्हा आव्हान दिलं गेलं तेव्हा ती वैधता डिसाईड करण्याच्या आधी त्या कायद्याचा अंमल स्थगित व्हावा अशी तरतूद करणं हे सर्वांच्या दृष्टीने चांगलं आहे. अजून एक याच्यात सांगणं असं की मराठा आरक्षणाच्या कायद्यान्वये जे आतापर्यंत झालेल्या भरत्या आहेत, आतापर्यंत झालेले प्रवेश आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका पोचत नाही. आणि त्याच्यामुळं हा जो आज एक प्रचार चालवलेला आहे की महाराष्ट्राला वेगळं किंवा मराठा कायद्याला वेगळं, असं काही नाही. न्यायालयाच्या न्याय निर्णयासाठी जे काही कसोट्या आहेत किंवा जे काही प्रावधान आहेत, या प्रावधानांचा पूर्ण विचार करून, particularly when the state legislature did not have legislative competence, वैधानिक त्यांना अधिकार नव्हते. 102व्या अनुसूची 102व्या घटना दुरुस्तीमुळं जे अनुच्छेद 342 जे वाढीव आलं, त्यामध्ये राष्ट्रपतींना फक्त एखाद्या जातीला मागास ठरविण्याचा अधिकार आहे. तो अधिकार ऑगस्ट 2000 मध्ये महाराष्ट्र राज्याकडून काढून घेण्यात आला. अशी संविधानाची तरतूद आहे असं तत्व. आणि हे तत्व बरोबर आहे का? राज्यांना असं आरक्षण जाहीर करण्याचा वैधानिक अधिकार आहे का? लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स आहे का? हे डिटरमाइन करण्यासाठी आता प्रकरण गेलंय त्या घटनापीठाकडे. आणि अधिकारच जर नव्हता असं उद्या ठरलं तर या इतका मोठा जो नुकसान खुल्या प्रवर्गाचं होणार होतं, त्याची भरपाई कशी होईल? आणि हे वाक्य सुप्रीम कोर्टाने टाकलेलं की ह्या कायद्याची वैधता तपासताना दिल्या गेलेले प्रवेश आणि करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करणं अवघड जाईल, म्हणून स्थगिती देणं आवश्यक आहे. म्हणजे याच्याविषयीची भूमिका सगळी समजून घ्यावी. याच्याविषयी जी कायद्याची तत्व आहेत ते समजून घ्यावे. मराठा प्रवर्गाला, एससीबीसी प्रवर्गाला वेगळी वागणूक मिळाली हा गैरसमज आहे. कुठल्याही कायद्याची वैधता तपासल्याशिवाय त्या कायद्याचा अंमल होऊ नये हा सावधगिरीचा एक उपाय आहे. मंडल कमिशनाचं जे रिकमेंडेशन होतं, दॅट वॉज ऑल्सो स्टेड बाय द सुप्रीम कोर्ट फॉर नियरली 2 years आफ्टर इट्स व्हॅलिडिटी वॉज चॅलेंज. आणि मग म्हणजे सगळी वैधता तपासून बघितल्यानंतर ओबीसींना आरक्षण देण्यात आलं. आणि जर न्याय निर्णयाच्या कसोट्यांवर किंवा इफ द कोर्ट फाइंड्स that the state government was within its powers to include Marathas in the open category, then also there will remain some questions of exceeding of the 50% cap, 50%ची मर्यादा ओलांडली.
एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस होते का, अपवादात्मक परिस्थिती नव्हती, असं 2014 मध्ये न्यायालयाचं, मुंबई उच्च न्यायालयाचा असं एक निष्कर्ष आहे 14 नोव्हेंबर 2014च्या त्यांच्या स्थगनादेशामध्ये महाराष्ट्र सरकारने स्पष्ट अशी अपवादात्मक परिस्थिती आहे असं भासवलं नाही, असं दाखवलं नाही. उच्च न्यायालयातही तेच झालं होतं. काल सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आदेश झाला त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की कुठली अपवादात्मक परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं मराठा प्रवर्गाला आरक्षण द्यावं हे दाखवण्यास सरकार असमर्थ ठरलेलं आहे. गायकवाड कमिशनच्या रिपोर्टचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. पण गायकवाड आयोगाचे जे रिकमेंडेशन्स आहेत, त्या रिकमेंडेशन्सचा प्रश्न कधी उद्भवेल जर राज्य सरकारला हे मागासवर्गीय आहे मराठा प्रवर्ग हे ठरवण्याचं अधिकार आहे असं जर सुप्रीम कोर्टाने मान्य केलं, जो प्रश्न आता संविधान पीठाकडे वर्ग करण्यात आला आणि त्याच्यावर खल होईल, त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावर युक्तिवाद होतील, तर मराठा आरक्षण कायदा नुसतं 50% ओलांडून दिला गेलाय हे कालच्या स्थगितीचं एकमेव कारण नाही. कालच्या स्थगितीमध्ये जे घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे त्याच्यामधला मूळ मुद्दा आहे की राज्य सरकारला त्या घटना दुरुस्तीमुळं अधिकार उरले नाहीत. ते सर्वाधिकार आता पार्लमेंट किंवा राष्ट्रपती यांना आहेत आणि या प्रश्नाचा रेफरन्स कॉन्स्टिट्यूशनल बेंचला केल्यानंतर आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. कारण हे किती दिवस लागतील याला हे माहित नाही. तर 2021 मध्ये स्थगिती आहे. आय विल रॅप माय टॉक अप की बऱ्याच लोकांनी आपापल्या रिक्रुटमेंट विषयी प्रश्न विचारलेले आहेत. त्याविषयी ठोकताळा असा की प्रक्रिया कुठल्याही स्टेजला असेल, निवड याद्या प्रकाशित झालेल्या आहेत काही एमपीएससीच्या, ही परिस्थिती, पण इतपर मराठा आरक्षणाचा अवलंब करून मराठा आरक्षणाचा लाभ देऊन कुठलेही प्रवेश होणार नाहीत, कुठल्याही नियुक्त्या येणार नाहीत. ही त्यातली the last point to be noted is this, the last and first point, that there will be henceforth no admissions on the basis of Maratha reservation, there will be no appointments on the basis of Maratha reservation, regardless of what the stage of the examination process is. म्हणजे 2018 मध्ये जाहीर झालेली असेल परीक्षा, 2019 मध्ये जाहीर झालेली असेल किंवा परीक्षा येऊ घातलेली असेल, निवड प्रक्रिया संपलेली असेल, काही लोकांची निवड त्यामध्ये झालेली असेल, तरी पण राज्य सरकारला आणि वेगवेगळ्या रिक्रुटिंग एजन्सीजला, जसं एमपीएससी आहे किंवा त्या डिपार्टमेंटचे ज्या परीक्षा केडरच्या झाल्या होत्या त्या सर्वांना निवड याद्यांची फेररचना करावं लागणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा समावेश ईडब्ल्यूएस मध्ये व्हावा ही सूचना मी वारंवार करतोय. त्या ती सूचना सरकारपर्यंत पोहोचावी किंवा सरकारमध्ये कोणाला तरी हे पटावं, रुचावं की ईडब्ल्यूएस मध्ये मराठा कॅन्डिडेट्सला त्यांचा अंतर्भाव ईडब्ल्यूएस मध्ये व्हावा याविषयीची तरतूद कुठल्या एखाद्या गव्हर्नमेंट ऑर्डरनी किंवा जीआरनी करावी. हे या प्रकरणातलं एकमेव सोल्युशन आहे. दिस इज द ओनली वे दॅट द गव्हर्नमेंट कॅन प्रोसीड टू रिक्रूट पीपल नाव. ह्या जे रिक्त पद इतके वाढून ठेवलेले आहेत रिक्त पद, ह्या रिक्त पदांच्या भरतीमध्ये एसईबीसी कॅटेगरीचं समायोजन ईडब्ल्यूएस मध्ये करून पुढे फेर निवड याद्या कराव्या, त्या याद्यांची फेररचना करावी. हा एकच पर्याय सरकारसमोर उरतो. मराठा आरक्षण देऊन अन्याय झालेला आहे, मराठा आरक्षणाच्या स्थगित करून अन्याय झालेला आहे ही भावना काढून टाकलेली बरी. तो एक तात्पुरता न्यायनिर्णय आहे, तो एक आदेश तात्पुरता आहे. त्या प्रकरणावर अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होईल. तोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवलंब होणं, तोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं इम्प्लिमेंटेशन होणं हे सर्वांच्या हिताचं आहे आणि ते सर्वांसाठी इष्ट आहे. आपण माझं ऐकून घेतलं, धन्यवाद. दिस इज ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. थँक्यू.